नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर. 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते. चर्मकार विवाह मॅट्रिमोनीची वेबसाईट आणि ॲप यांच्याशी संबंधित असलेले टेक्निकल पॉइंट्स, मुख्यत्वे करून रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि फोटो अपलोड प्रोसेस या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आपलं चॅनेल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विवाह विषयक व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवू शकू. वळूया आजच्या विषयाकडे. आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवर काही पॉइंट्सची लिस्ट दिसत असेल. त्या प्रत्येक पॉइंट समोर त्याचा स्टार्ट टाइम दिलेला आहे. या पॉइंट्स पैकी ज्या विषयाची तुम्हाला अधिक माहिती हवी आहे त्याचा स्टार्ट टाइम तुम्ही जरूर बघा आणि व्हिडिओमध्ये त्या वेळेवर जंप करा किंवा स्क्रोल करा आणि आपल्याला हवी असलेली माहिती जाणून घ्या. रजिस्ट्रेशन ऑप्शन्स. मित्रांनो, चर्मकार विवाह मॅट्रिमोनीवर रजिस्ट्रेशन कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चर्मकार विवाह मॅट्रिमोनीवर तुम्ही 2 प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता. पहिलं ऑप्शन आहे वेबसाईट व्हिजिट करून रजिस्ट्रेशन आणि दुसरं ऑप्शन आहे ॲप इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन. जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की चर्मकार मॅट्रिमोनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जरूर रजिस्ट्रेशन करा, कारण वेबसाईटवर सर्व फीचर्स उपलब्ध आहेत आणि स्थळांची माहितीही मोठ्या स्क्रीनवर व्यवस्थित दिसते. पण जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप नसेल तर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनवरही चर्मकार विवाह मॅट्रिमोनीचे ॲप डाउनलोड करू शकता. पण त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागेल आणि गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. चर्मकार मॅट्रिमोनीचे ॲप आणि वेबसाईट ही दोन्ही माध्यमे युजर फ्रेंडली आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही माध्यम वापरू शकता. साइन अप करायचे की साइन इन? माध्यम कोणतेही असो, ॲप असो किंवा वेबसाईट असो, बऱ्याच लोकांचा नेहमीच गोंधळ होतो की मी साइन अप करायचे आहे की साइन इन करायचे आहे. चर्मकार विवाह मॅट्रिमोनीवर जर तुम्ही पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला साइन अप वर क्लिक करायचे आहे. साइन अप म्हणजेच रजिस्ट्रेशन. जर तुम्ही चर्मकार विवाह मॅट्रिमोनीवर या आधी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्हाला साइन इन वर क्लिक करायचे आहे. साइन इन म्हणजेच लॉग इन. वेबसाईट रजिस्ट्रेशन. चर्मकार विवाह मॅट्रिमोनीच्या वेबसाईटवर कसे रजिस्ट्रेशन करायचे हा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. ही प्रक्रिया आता आपण पाहणार आहोत. मी आता www.charmakarvivaha.in ची वेबसाईट ओपन करते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. इकडे तुम्हाला साइन अप हा ऑप्शन दिसेल. साइन अप म्हणजेच रजिस्टर. तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी काही फील्ड्स दिसतील. त्या फील्ड्समध्ये तुमची माहिती एंटर करा. माहिती भरताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस विचारला जाईल. असाच मोबाईल नंबर द्या जो ऍक्टिव्ह असेल आणि ईमेल ॲड्रेसही असा द्या ज्याचा पासवर्ड तुमच्या लक्षात असेल. माहिती भरून झाल्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरीफाय करावा लागेल. त्यासाठी तुमच्या ईमेल ॲड्रेसवर आणि मोबाईल नंबरवर OTPs पाठवले जातील. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक प्रोफाईल आयडी दिला जाईल जो अशा फॉर्मॅटमध्ये असेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला SMS आणि ईमेल येईल. परंतु फोटो अपलोड केल्यानंतरच तुमचे प्रोफाईल ऍक्टिव्हेट होईल. म्हणजेच फोटो अपलोड केल्यानंतरच तुमचे प्रोफाईल सर्वांना दिसायला लागेल. साइन इन करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसवर पाठवलेला सिस्टीम जनरेटेड प्रोफाईल आयडी वापरायचा आहे. त्याचबरोबर पासवर्ड सेक्शन मध्ये प्रोफाईल रजिस्ट्रेशन करताना जो तुम्ही पासवर्ड वापरलेला असेल तोच वापरायचा आहे. ॲप रजिस्ट्रेशन.
काही जण वेबसाईट ऐवजी ऍप वापरणं पसंत करतात. ऍप वापरताना जर तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्ही साइन अप हा ऑप्शन वापरा. साइन अप म्हणजेच रजिस्टर. जर तुम्ही याआधी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही साइन इन हा ऑप्शन वापरा. साइन इन म्हणजेच लॉग इन. वेबसाईट आणि ऍप मध्ये एवढाच फरक आहे की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर OTP ने व्हेरिफिकेशन केल्यानंतर आणि तुमचा फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली लॉग इन झालेले असता आणि तसेच तुमचे प्रोफाईलही ऍक्टिव्हेट झालेले असते, म्हणजेच ते इतरांना दिसायला लागलेले असते. वेबसाईट असो किंवा ऍप असो, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून लॉग आउट करत नाही तोपर्यंत तुम्ही लॉग्ड इन राहता. त्यामुळे दरवेळेला तुम्हाला वेबसाईट वापरायची असेल किंवा ऍप वापरायचं असेल तेव्हा तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकावा लागत नाही. प्रोफाईल फोटो अपलोड. वेबसाईट असो किंवा ऍप असो, प्रोफाईल फोटो अपलोड करणं आवश्यक आहे. जर तुम्ही प्रोफाईल फोटो अपलोड केला नसेल तर तुमची प्रोसेस पुढे सरकत नाही. त्यामुळे प्रोफाईल फोटो अपलोड करणे ही एक महत्त्वाची स्टेप आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. एकदा अपलोड केलेला फोटो जर तुम्हाला बदलायचा असेल तर माय अकाउंट पेजवर जाऊन अपडेट प्रोफाईल इमेज हे बटन क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे फोटोज बदलू शकता. चला तर मग लग्नाच्या तयारीला लागा, कारण charmakarvivaha.in वर तुम्ही तुमचे प्रोफाईल रजिस्टर केले आहे. त्यामुळे तुमचं लग्न ठरलेच असे समजा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमचे चॅनल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका. असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.